आता पाहूयात मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या। मुंबईत 1 जून पासून बेस्टच्या 30 मार्गांमध्ये बदल होणार असल्याची घोषणा। सार्वजनिक वाहतुकीची कार्यक्षमता आणि एकात्मता वाढवण्याच्या उद्देशानं बदल केल्याची माहिती। धारावीमधील 620 एकर जागेपैकी काही जागेचा वापर सार्वजनिक सुविधांसाठी केला जाणार। उर्वरित जागेत पुनर्वसन आणि नूतनीकरणाचं काम होणार। मुंबई पोलिसांना डिजिटल स्मार्ट ओळखपत्र मिळणार। 4 कोटींच्या अंदाजपत्रकासह गृह विभागाची मान्यता। बनावट पोलीस ओळखपत्राच्या आधारे नागरिकांच्या फसवणुकीचा प्रकार वाढल्यानं गृह विभागाचा निर्णय। मुंबईच्या जे रुग्णालयामध्ये 40 दिवसात 30 रोबोटिक्स शस्त्रक्रिया। गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांसाठी ही सेवा मोफत उपलब्ध। पुण्यातील तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग 6 पदरीकरणाला शासनाची मंजुरी। वाहतूक कोंडी आणि अपघाताचे केंद्र बनलेल्या या महामार्गाच्या विकासाचा मार्ग मोकळा। पिंपरी चिंचवडमध्ये 29 मे ते 31 मे दरम्यान पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन। रसिकांना शनिवारपर्यंत 90 चित्रपट मोफत पाहण्याची संधी। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासंदर्भात 794 शेतकऱ्यांनी हरकती नोंदवल्या। हरकती मांडण्यासाठी अजून 10 दिवसांची मुदत वाढवून देण्याची वनपुरीतील शेतकऱ्यांची मागणी। सिंहगड किल्ला आजही पर्यटकांसाठी बंद। सिंहगड किल्ल्यावर वन विभाग, पुरातत्व विभाग आणि जिल्हा परिषदेकडून संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई। केईएम रुग्णालयात साचलेल्या पाण्यामुळे मुंबई हायकोर्टानं सरकारला फटकारलं। तातडीनं उपाययोजना करा। मुंबई हायकोर्टाच्या सूचना। हायकोर्टानं मुंबई महापालिकेलाही फटकारलं।